ती त्रिकोणी, भोगाकडून त्यागाकडे नेणारा तिचा वर्ण. ध्वजाचा जो आकार आहे तो आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे की ज्याच्यामुळे त्रिशूळासारखी अवस्था उत्पन्न होते. त्रिशूल हे सुद्धा तिन्ही लोकांसाठी आहे आणि तिन्ही लोकांना त्याचा आधार मिळावा या दृष्टीनं तो ध्वज त्या पद्धतीने केलेला आहे. तो भगवत ध्वज मानला जातो. तो भगवा हा अपभ्रंश शब्द आहे. भगवत ध्वज, तो भगवत ध्वज ही तो उच्चार न होता तो भगवी असा अर्थ वापरला जातो. पण मुळात तो भगवत ध्वज आहे, भगवंताचा ध्वज आहे आणि तो भगवंताचा ध्वज असल्यामुळं त्या धर्मक्षेत्रामध्ये जास्त महत्त्व. सध्या कोणतेही कार्य करताना अर्थबळ हे लागतच. श्री गुरुदेवांनी गावोगावी असणाऱ्या भक्तांना हा निधी धर्मभिक्षेद्वारा जमा करायला सांगितला. सर्व भक्तांनी एकत्र येऊन गुण्या गोविंदानं कार्य करावं. कार्य करताना परमेश्वराचं अधिष्ठान ठेवावं, म्हणजे अहंकार नाहीसा होतो. यासाठी गुरुदेवांनी गावोगावी सत्संग मंडळांची स्थापना केली. त्या पाठोपाठ सर्वांनी एकत्र यावं आणि धर्मरक्षणासाठी जे जे करता येईल ते करावं, यासाठी सत्संग मंडळ स्थापन केली. बाकी सत्संग मंडळाचा दुसरा काही होत, पण धर्मरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येणं आजकालच्या कालाची ती गरज आहे आणि त्यांना धर्माचा परिचय व्हावा, त्याबरोबर गुरूंचा परिचय व्हावा. पण याचं माध्यम गुरु असतात काय, त्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते चालावं या दृष्टीनेही सत्संग मंडळ स्थापन केले. या सत्संग मंडळाद्वारा देवस्थानाच्या कार्याची माहिती घरोघरी जाते. त्यायोगे भक्तांच्या श्रवण, स्तवन आणि कीर्तन या विविध भक्ती होतात. एक सांघिक भावना निर्माण होते. एका मोठ्या कुटुंबाचे आपण सभासद आहोत, त्यामुळे वेळ प्रसंगी आपल्याला भरपूर मनुष्यबळ मिळेल या खात्रीनं प्रत्येक सत्संग सभासद निर्धास्त होऊन देवस्थानाच्या कार्यात योगदान करून फार मोठ्या समाज कार्याला हातभार लावतोय. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी. पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी. सर्व ही तीर्थे घडली आम्हा आदि करुणी काशी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. मृदंग टाळ भोळ भक्त भावार्थे गाती. मृदंग टाळ भोळ भक्त भावार्थे गाती. नाम संकीर्तने ब्रह्मानंदे नाचती. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. ब्रह्महत्या हरती करिता दंडवत. कोटी ब्रह्महत्या हरती करिता दंडवत. लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. परमपूजनीय गुरुदेव विशिष्ट कार्यासाठी जन्मलेल्या, त्यांचा पिंड वरद पिंड, त्यामुळे भौतिक